धक्कादायक बातमी सध्या समोर येते। 3 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। मालेगावमधील डोंगराळे गावातील ही धक्कादायक घटना आहे। चिमुकलीची दगडाने ठेचून हत्या करून आरोपी मात्र फरार झालाय। विजय संजय खैरनार असं या नराधमाचं नाव आहे। चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झालेत। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या भागात 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक झाले होते। याप्रकरणी 24 वर्षीय आरोपी विजय संजय खैरनारवर गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। आज ध्वज सुटला तर पुन्हा कोणी येईल या लोक म्हणतील डोंगराळ गावात काही नाही असंच होऊन जातं मुलींवर। तो बी काय मुली पुढे शिकणार आहे का? त्यांना काही सेफ्टी नाही का? आज आमच्या समोर त्याला फाशी दिलीच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। कुठंच नाही ना तर मुली वोटिंग बी करणार नाही। मुलींनी कुठे शाळेत पण जाऊ नये का? एका 4 वर्षाच्या मुलीवर आज बलात्कार होतोय, सरकार झोपलेलं आहे का? तर आम्हाला न्याय मिळते, आम्ही काय म्हणून हे करायचं? आम्ही यांना वोटिंग करतो, सगळं देतो, सगळं करतो, त्यामुळे आम्ही यांना निवडून देतो। यांनी एवढा पण न्याय देऊ नये का मुलींसाठी? हा जर न्याय मिळाला नाही आम्ही वोटिंग कार्ड पण बनवणार नाही, वोट पण कोणालाच करणार नाही। मुली कुठे नाही चालत ना तुम्हाला, मग आम्ही वोट कशाला करू? मुलींना न्याय नाही मग मुली वोट कशाला करतील? नहीं करणार याच्या पुढे मुली वोटिंग। ये इस तरह की होना ये स्वाभाविक है। यहाँ के लोगों की भावना बहुत ही तीव्र है और हमने उनको समझाया है कि जो भी घटना हुई है इसके बारे में पुलिस की तरफ से, प्रशासन की तरफ से जो भी करना संभव है ये सभी चीजें हम लोग करेंगे और जिसने ये कृत्य किया है उनको जल्द से जल्द सजा मिले, इसके लिए जो भी करना है ये सभी प्रोसीजर हम लोग बहुत शीघ्र गति से करेंगे। प्राथमिक तपासात असं समोर आलंय की गावातीलच एक 24 वर्षाचा तरुण, ज्याचं पूर्वी साधारण 1 महिन्यापूर्वी मुलीच्या वडिलांशी भांडण झालेलं आणि म्हणून त्याने त्या निरागस बाळावर अशा असुरी पद्धतीने राग काढला, तिच्यावर अत्याचार करून नंतर तिचा जीव घेतला। पोलिसांनी तातडीने कारवाई करत अर्ध्या तासात त्या हरामखोर विजय खैरनारला अटक केली आहे। अशा राक्षसी मनोवृत्तीला महाराष्ट्रात थारा नाही। आम्ही पीडित कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत। या प्रकरणात त्या चिमुकलीला न्याय मिळावा म्हणून देवाभाऊंच्या नेतृत्वात सरकार सर्वतोपरी मदत करणार आहे। एका 3.5 वर्षाच्या बालिकेचा एका नराधमाने त्या ठिकाणी निर्घृणपणे खून केलेला आहे। बाकी इतर तपास पोलीस प्रशासन त्या ठिकाणी करत आहे आणि ज्या नराधमाने हे दुष्कर्म कृत्य केलेलं आहे त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा भावना सर्व ग्रामस्थांच्या पासून तर माझ्यापासून आपल्या सगळ्यांच्या आहेत।